दुसऱ्या दिवसातील होणारा पहिला सामना सीसी चॅम्पियन विरुद्ध सीसी पॅन्थर। सीसी पॅन्थर या संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे। नाणेफेकीचा कौल हा सीसी पॅन्थर या संघाने जिंकलेला असून आता सामन्याला सुरुवात होत आहे। प्रथम गोलंदाजी करण्यासाठी सीसी पॅन्थर या संघाकडून प्रथम गोलंदाज कपिल शेट्टे हे इथे उपस्थित झालेले आहेत। फलंदाजी करण्यासाठी सीसी चॅम्पियन या संघाकडून कपिल
फलंदाज पप्या, सीसी चॅम्पियन संघाचे नवीन फलंदाज पप्या पटांगण. शुभम खोडदे. नवीन फलंदाज शुभम खोडदे हे पटांगणात उपस्थित झालेले आहेत. घे ऑसी घे. आणि एक धाव घेण्यात यशस्वी शुभम खोडदे गोलंदाजी करतायत. जगदीश घाडी. धाव संख्या झाली आहे 5. आणि सुंदर असा चेंडू टोललेला आहे नरेपाक शाळेच्या दिशेने आणि झेल बाद झालेले आहेत तुषार कारेकर. संघ मालक शुभम यादव यांनी सुंदर असा झेल पकडलेला आहे. यशस्वी झालेले आहेत तुषार कारेकर सीसी चॅम्पियन संघाचे फलंदाज हे बाद झालेले आहेत. हॅलो हॅलो. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज जगदीश राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. चेंडू स्थिर निर्धाव चेंडू. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू सरळ जातोय यष्टी रक्षकच्या हातामध्ये. एक षटक 4. चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आणि हा त्रिफळाचित क्लीन बोल्ड. सुंदर गोलंदाजी जगदीश
गचाळ क्षेत्ररक्षण असं म्हणता येईल. 2 धावा घोषित. धाव संख्या मात्र आता इथे वाढतीये. धाव संख्या 10. 5 वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय दीपक. आणि हा निर्धाव चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी तनय मुरे यांची. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि घोषित धाव म्हणून 1 धाव घोषित. धाव संख्या झालेली 11. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील शेवटचा चेंडू. आता इथे मात्र हात खोलावे लागतील दीपक यांना. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने ठरवतोय पॉइंटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव सहजगत्या धावून काढतोय. धाव संख्या झालेली आहे 12. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे. नाही, माफ करा, धाव घेतली नाही. आणि आता धावांचा पाऊस सुरू झालेला आहे. मोनिश काळे यांच्या प्रत्येक विकेटला रोख शुभम खोडदे. आणि आता नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू. सुंदर गोलंदाजी. धाव संख्या झालेली आहे 13. खूपच घाई झालेली आहे मोनिश यांना. गडी बाद करण्याची घाई. आणि बऱ्याच वर्षानंतर गोलंदाजीला आली आहेत. एक उत्साह आहे. आणि हात खोललेले आहेत शुभम यांनी. लॉंग ऑफला तटवलेला चेंडू कार्पेट चेंड. धाव संख्या झालेली आहे 15. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू मध्ये 4 गडी बाद करतोय का पाहणं गरजेचं ठरेल. सुंदर गोलंदाजी. पाहूया डिक्लेअर धाव घोषित. धाव संख्या मात्र इथे वाढते. 16 धाव संख्या झालेली आहे. मोनिश काळे गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय. पारितोषिक पटवायचं, आपल्या संघाला जिंकून द्यायचंय.
आणि पुन्हा सुंदर गोलंदाजी ऑफ ब्रेक चेंडू. शुभम खोडदे याला काही तो कळलेला नाही. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ जातोय यष्टी रक्षकाकडे. आणि हा पूल केलेला चेंडू घोषित. 2 धावा घोषित. शुभम सुंदर फलंदाजी शुभम खोडदे यांची वैयक्तिक. 2 3 4 5 8 धावांनी खेळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आणि काव कॉर्नरला तटवलेला चेंडू. 1 धाव सहजगत्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घ्या पाहूया. आणि या पाहूया पंच धाव बाद. सुंदर फलंदाजी शुभम या खोडदे यांची आणि 4 षटकाच्या समतेने धाव संख्या झालेली आहे 20 धाव संख्या झालेली आहे. सुंदर फलंदाजी शुभम याची वैयक्तिक 10 धावांवर बाद होतोय शुभम. या 20 धावांमध्ये 10 धावा म्हणजे निम्म्या. प्रति षटकामागे 5 धावांची सरासरी. संघाचा कर्णधार कपिल शेट्टे मैदानात फलंदाजीसाठी. पाहूया ओपनिंग जोडी.
सुंदर गोलंदाजी, आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू काही कळलेला नाहीये. 22 रूपात धाव, एक धाव. यष्टीरक्षक दीपक फणसेकर यांना चेंडू काही अडवता आले नाही. चेंडू सरळ घोषित धावसंख्येमध्ये घोषित क्षेत्रामध्ये जातोय. 22च्या स्वरूपात आपल्या संघासाठी खातं खुललेलं आहे. एक चेंडू एक धावा. खूपच सुंदर गोलंदाजी गुड्डू याची. आणि हा बाद. सरासरी 5 धावा षटका मागे आपल्याला हवे आहेत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, मोठा एक कॅल्क्युलेटेड गेम खेळावा लागेल संघाला. आता फलंदाजीला उतरते तनय मोरे. आता येते मात्र डावखुरी आणि उजवी जोडगोळी खेळताना पाहायला मिळेल. डावी उजवी जोडी. गौरव रांगणेकर उत्साह. काल एक सुंदर झेल टिपला होता गौरव रांगणेकर यांनी. लो स्कोरिंग मॅच नेहमीच टफ पाहावयास मिळते. राऊंड द विकेट आता मारा करेल गुड्डू. डावखुरा फलंदाज तनय, विश्वासू आणि अनुभवी फलंदाज 2022 मध्ये या तनयची खूपच बॅट तळपली होती. मोठी बोली लागली या तनयसाठी. पाहूया आपल्या संघ मालकासाठी हा त्याचा विश्वास किती सार्थ करतोय ते पाहायचंय. सुंदर गोलंदाजी गुड्डू याची. 2 चेंडू 1 धावा. आणि पूल करतोय. पहिल्या चेंडूवर प्रहार करतोय. एक धाव सहजगत्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. तनय आणि दिशान यांचं. धाव संख्या झालेली आहे 3. यालाच म्हणतात आत्मविश्वास. सेट होऊन फलंदाज येतोय. आते आते अपने इरादे दिखा दिए तनय. बल्लेबाज तनय. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू उसळी घेणारा चेंडू. टायमिंग थोडंसं चुकलं. गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकामध्ये. चेंडू धावसंख्या स्थिर. आणि हा स्वैर चेंडू घोषित. एक वॉर्निंग दिलेली आहे पंच. खांद्याच्या वरून चेंडू होता. एक वॉर्निंग दिली आहे गोलंदाजाला. सुंदर सुंदर गोलंदाजी गुड्डू याची. आणि हे सेन्सिबल क्रिकेट म्हणता येईल. जी धावसंख्या राखायला हवी आहे प्रति षटकामागे त्या त्या
आणि पुन्हा एकदा पूल केलेला चेंडू पाहूया. 2 धावा घोषित आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 6. 1 गडी बाद. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय आपण चेंडू आणण्यासाठी मुलांना तिकडे एक षटकाच्या मध्ये धाव संख्या दिलेली आहे 6. 1 गड्याच्या मोबदल्यात सुंदर फलंदाजी तनय यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. 2022 चा एक उत्कृष्ट फलंदाज. 2022 हे साल त्यांनी आपल्या फलंदाजीने गाजवलं होतं. अनुभव आहे आणि आत्मविश्वास पण तेवढाच आहे. प्रति ओव्हर आता 5 धावा हव्यात आणि गोलंदाजी मार्कवर येतोय गौरेश दितोंडकर. ऑस्ट्रेलियाचा जसा गोलंदाज मॅग्राथ तसाच हा गौरेश म्हणून याची ओळख. राऊंड द विकेट मारा करेल गौरेश आणि स्वैर चेंडू म्हणून घोषित. खूपच बाहेर चेंडू म्हणजे 6 स्टंपच्या बाहेर सुद्धा चेंडू होता. अवांतर धाव संख्या दिलेली आहे 7. टिच्चून गोलंदाजी करावी लागेल गौरेश याला. एकवीस धावांचं लक्ष घेऊन उतरलेला संघ आणि पुन्हा एकदा दिशा भटकतोय. स्वैर चेंडू घोषित. मॅग्राथ म्हणून याची ओळख, परंतु मॅग्राथ हा दिशा आणि लाईन साठी प्रसिद्ध होता. त्याची उंची होती, परंतु इथे मात्र गौरेश दिशा भटकलेला आहे. पाहूया जर त्याला दिशा मिळाली, लाईन मिळाली तर काय करतोय, काय चमत्कार करतोय ते पाहणं गरजेचं ठरेल. धाव संख्या झालेली आहे 8. आणि खूपच शॉर्ट चेंडू पूल करतोय. पाहूया घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा घोषित. सुंदर फलंदाजी दिशांद्याची. धाव संख्या झालेली आहे 10. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज. दिशा दाखवतोय चेंडूला आणि इथे मात्र मॅग्राथ गौरेश दिशा भटकलाय. मार्गदर्शन करतोय दिनेश पोकम उर्फ टॅवरे. 1990 ते 2000 हा काळ गाजवलेला गोलंदाज दिनेश. आणि पुन्हा एकदा स्वैर चेंडू +1. यष्टी रक्षकला काही चेंडू अडवता आला नाहीये. धाव संख्या झालेली आहे 12. तुम्हाला कुठेतरी येते गोलंदाजीला अवांतर धावा वाढतायत. लो स्कोरिंग मॅचला असे गोलंदाजी करणं योग्य ठरणार नाही. टिच्चून गोलंदाजी करावी लागेल. आणि मिड विकेटला चेंडू आणि आज झेल मात्र काही टिपता आलेला नाही. गौरवजी रांगणेकर यांना हा झेल काही टिपता आलेला नाहीये.
सतत 11 पर्व आपण पाहतोय. गौरवजी रांगणेकर हे एक बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी कळवला गेलाय. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. म्हणजे चेंडू मला वाटतं या चेंडूमध्येच उर्वरित 3 चेंडूमध्ये मॅच संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. खोलात टाकलेला बॉल या वेळेला पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि एका हाताने कॅच पकडली आहे. वा, पण मला वाटतं हा बॉल झाडाला लागलाय की काय, पंचांचा निर्णय मात्र जाणून घेणं खूप महत्वाचं असेल. या वेळेला सरळ बॅटने फटका सजवलाय. लॉंग ऑफ वरती मात्र फिल्डर आहेत. थोडंसं मिसफिल्ड त्या ठिकाणी झालेलं बघायला मिळालं आणि एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट करण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी राहिले दोन्ही फलंदाज. स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाला सुरुवात होताच या ठिकाणी मात्र एक रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये. अवघ्या 21 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायच्या होत्या आणि 21 धावांचा पाठलाग करायचा असताना आता 3 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटने फटका खेळलाय आणि या फटक्यावरती मात्र 2 धावांचा इशारा नक्कीच इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार चिखले आणि महेश मकवाना सर, 2 मातब्बर पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी एक चांगली भूमिका निभावताना बघायला मिळत आहेत आणि दुहेरी धावेसोबत मात्र आता स्कोर लेवल झालाय. फक्त एका धावेची आवश्यकता या ठिकाणी मात्र सामना जिंकण्यासाठी गरजेची. 20 धावा धावलकावरती. फक्त 1 रन गरजेची आहे. आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना या ठिकाणी समाप्त होतोय. सीसी पॅन्थर आणि सीसी चॅम्पियन्स या 2 टीम ज्या कालच्या दिवसामध्ये मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दोन्ही टीम पराभूत संघ होते, परंतु आज दुसरा पराभव या ठिकाणी पत्करावा लागतोय. या ठिकाणी सामनावीर ठरलाय जगदीशला या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार दिला जाणार आहे. एका ओव्हरमध्ये 3 विकेट्स आणि 2 धावा त्या ठिकाणी मात्र जगदीशने खर्च केले, त्यामुळे जगदीशला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल.
आणि पराभूत संघामध्ये दीपक फणसेकर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.